शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याकडे अवघ्या राज्याच्या नजरा आहेत। 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याची हमी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफी लांबणीवर पडणार का असा प्रश्न आहे। 25 तारखेपासून आचारसंहिता लागू होणार असल्यास आचारसंहिता 25 जूनपर्यंत कायम राहू शकते। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। 4 दिवसात दुसऱ्यांदा इंधन दरवाढीचा झटका। पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागले। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा। पुढील काही महिने कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100 पेक्षा जास्त राहिले तर अजून दर वाढू शकते। कर्जमाफीला आचारसंहितेचा ब्रेक। कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्यास थोडा विलंब लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। 2,52,00,000ची मदत मंजूर। यावर्षी मागील महिन्यामध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। अशा बाधित शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातील अपडेट। अजून भरपाईसाठी पात्र झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या याद्या आपण समोर बघणार। डिझेल आणा आणि शेतीची मशागत करून घ्या। जिल्हाभरामध्ये तिसऱ्या दिवशीही डिझेल टंचाई। शेतकरी संकटात। खरीपूर्व मशागतींची कामे खोळंबली। पंपावर भल्या मोठ्या रांगा। शेतकरी अडचणीत। ऐन पेरणीच्या तोंडावर सोयाबीन बियाणे महागले। शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले। मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनच्या एका बॅगच्या मागे 500 रुपयांची झाली वाढ। महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना एका वर्षात 4,000 कोटींचा फटका। लागवडीचा खर्च वाढला। तुलनेमध्ये कांद्याच्या दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी। क्विंटल मागे शेतकऱ्यांना 500 रुपयांचा होत आहे तोटा। मान्सून पूर्व पावसाचा अंदाज। जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आता ओसरणार। महाराष्ट्रामध्ये मान्सून 5 ते 10 जून दरम्यान दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे। धनंजय मुंडेच्या पुढाकाराने पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागणार। मुंबईमध्ये 26 मे रोजी कृषी मंत्र्यांनी बोलावली आहे बैठक। या बैठकीमध्ये सर्व पीक विमा कंपनीचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित राहणार। शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा। 30 जूनच्या डेडलाईनचे काउंटडाऊन सुरू। 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा। प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष। खरीप हंगाम तोंडावर आला असताना कर्जमाफीच्या निर्णयाला आता आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे। राज्यातील 10 धरणे कोरडी। 3,500हून अधिक गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा। उष्णतेची तीव्रता वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यामध्ये वेगाने घट होत आहे। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी टँकरची संख्या दुपटीने पुरवली जात आहे। हयातीचा दाखला आता ऑनलाईन मिळणार। पेन्शनधारकांना दिलासा। निराधार, दिव्यांग, वृद्ध, विधवा अशा नागरिकांना आता शासनाने हयातीचा दाखला सादर करण्याचे आदेश दिले आहे। कांद्याला हमीभावासाठी एल्गार। लासलगाव येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन। कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी हजारो शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर रॅली काढून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला। बीडला ठेंगा। इतर जिल्ह्यांना मदत मंजूर। राज्यातील मार्चच्या अवकाळीची नुकसान भरपाई देण्यास मान्यता। प्रशासनाकडून प्रस्ताव मागवण्यास उशीर। आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होत आहे। दुधानंतर आता ब्रेडच्या किमतीतही झाली मोठी वाढ। सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे। डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल, दूध, ब्रेड आदी वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। युद्धामुळे झालेली नुकसान भरपाई द्या। होर्मुझमधील नाकेबंदी हटवा। इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव। ट्रम्प यांच्या भूमिकेकडे लागले आहे लक्ष। होर्मुझमधील नाकेबंदी हटवण्याची होत आहे मागणी। अवकाळीग्रस्तांना 73 कोटी रुपये मंजूर। जिल्ह्यातील 65,000 शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ। मागील महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना भरपाई वाटप करण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। पहिल्यांदा 46 अंशावर पारा। राजधानी दिल्लीसह अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा 46 अंशाच्या पार गेल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। कच्चे तेल महागल्याने बाजारात तेजी।
भारतासारख्या उद्योगमुख बाजारपेठेवर परिणामांची भीती, इराण युद्धामुळे जागतिक इंधन तेल वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम. बळीराजा खरीपांच्या तयारीला लागला, डिझेलचा तुटवडा, ट्रॅक्टरच्या मशागतींचे दर गेले 2000 रुपयावर. शेतकरी बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरच्या मशागतीसाठी अधिक महत्त्व देत आहे, मात्र खर्चात होत आहे वाढ. कपासी, मका, सोयाबीनचा पेरा वाढणार. खरीपामध्ये 6,97,087 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी आहे प्रस्तावित. नगदी पिकांचे क्षेत्र यंदा वाढणार. लवकरच आता मान्सूनही होणार दाखल. 30,000 पशुधनांचे लसीकरण पूर्ण. पशुसंवर्धनची मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम सुरू. आता पावसाळा लागणार असून याचा परिणाम पशुधनांच्या आरोग्यावर होत असते, त्यामुळे जनावरांना मोफत लसीकरण करून घेण्याचे आवाहन. अतिपावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक झळ. गतवर्षी अतिपावसामुळे व पोषक वातावरणाअभावी सुमारे 70% द्राक्षाचे उत्पादन घटले आहे. भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. खाद्यतेल आयातीला 87,000 कोटींची फोडणी. सोयाबीनसह सूर्यफूल तेलाच्या मागणीमध्ये झाली वाढ, त्यामुळे भारताची खाद्यतेल आयात मागील 6 महिन्यांमध्ये 14% वाढली आहे. डिझेल दरवाढीने डाळींचे दर कडाडले. बाजारामध्ये तूर आणि हरभऱ्यांची आवक घटलेली असताना डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम डाळींच्या दरवाढीवर होणार. खरीप परीक्षा बघणार. कमी पावसामध्ये तग धरणाऱ्या पिकावर भर द्यावा. यावर्षी एल निनोची सावट असल्यामुळे यंदा खरीपामध्ये कमी पाऊस पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन वाढले. राज्य शासनाचा हिस्सा थकल्याने 31 मंडळाचा विमा रखडला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 31 मंडळाची भरपाई आहे अजून बाकी. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. बीज उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करा. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन. भरघोस उत्पन्न व खर्चामध्ये बचत करण्यासाठी पेरणीआधी बियाणांची उगवण क्षमता व बीज प्रक्रिया करणे आवश्यक. शेतकऱ्यांना मिळणार 3,000 कोटींची थकबाकी. राज्यातील शेतकऱ्यांना धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या चुकारापैकी 3,214 कोटी रुपयांची थकबाकी आता तातडीने मिळणार. नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाख करा. ओबीसी उपसमितीची शिफारस. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत घेणार बैठक. 43व्या जातीचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे जाणार. जिल्हा परिषद शाळा परिसरामध्ये भरणार आता अंगणवाड्या. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा प्राथमिक शाळांशी समन्वय साधून शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय. राज्यातील तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ल्यांसाठी 993 कोटींच्या कामांना मान्यता. विकास कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आले निर्देश. राज्यात नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना 1,93,52,000 मदत देण्याचा GR करण्यात आला आहे. यासाठी नागपूर, भंडारा व गडचिरोली हे 3 जिल्हे पात्र झाले आहे. ट्रॅक्टरची खरेदी 50% घटली. बीड जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीवर थेट परिणाम. शेतकऱ्यांना लागली आहे सबसिडीची प्रतीक्षा. तसेच डिझेलच्याही दरवाढीचा ट्रॅक्टरच्या खरेदीवर होत आहे परिणाम. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटीसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उष्णतेच्या लाटेमध्ये पाणी टंचाईचेही चटके. मराठवाड्यामध्ये 600 विहिरींचे अधिग्रहण. 250 टँकरद्वारे पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सर्वाधिक टँकरचा पाणी पुरवठा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बोगस बियाणामुळे 4 शेतकऱ्यांना बसला आहे फटका. कंपनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी झटकले आहे हात. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांना गोबी पिकाचे बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून पुन्हा मुदतवाढ. सागरी मार्गाने वाहतूक होणाऱ्या रशियन तेलावर घातलेले निर्बंध अमेरिकेने काढून टाकले आहे. त्यामुळे भारत आता रशियाकडून तेल आयात करणार. शेतकऱ्यांसमोर खत टंचाईचे संकट. CRU ग्रुपच्या अहवालामध्ये मिळाले संकेत. यावर्षी खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांची टंचाई होणार असून दरात देखील वाढ झाली आहे. 1 किलो टोमॅटो बियांची किंमत 3 कोटी. एका बियापासून 10 किलोचे उत्पादन. महागाईमुळे सामान्य वाटणाऱ्या वस्तूंची देखील खूप भाव वाढ होते. 26,000 शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत. मे महिना सर्वही मिळेना पैसे. सोयगाव तालुक्यातील स्थिती. अतिवृष्टीने पिके सडली. प्रशासनाने पंचनामे करूनही मदत रखडली. इंधनची टंचाई त्यात महागाईचा फटका. मुबलक साठा द्या. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे डिझेलसाठी आंदोलन. डिझेल अभावी मशागतीचे काम अपूर्ण आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर थेट 3,130 रुपयावर. हॉटेलमधील नाश्ता जेवण महागले. 20% झाली दरवाढ. खाद्यतेल, डाळी आणि भाजीपाल्यांच्या दरवाढीचेही हॉटेल व्यावसायिकाला बसला आहे फटका. ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. नेत्यानेहूंशी चर्चेनंतर म्हणाले काही शिल्लक राहणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. भारतीय गुळांची गोडी पोहोचली 7 समुद्र पार. अमेरिकेसह UAE आणि इंडोनेशियामध्ये मागणीत वाढ. देशामध्ये उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा गुळाच्या उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो. बियाणे खते कर्ज वेळेवर उपलब्ध करा. खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्री शिरसाट यांच्या सूचना. आता खरीप हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही थोडेच दिवस शिल्लक आहे. वाढत्या उन्हाचा कोवळ्या त्वचेवर विपरीत परिणाम. लहान मुलासह मोठ्या माणसांना देखील उष्णतेमुळे घामोळ्या त्वचा इफेक्ट लवकर होत आहे. जिल्ह्यातील 78 गावातील शेतकऱ्यांना मिळणार 80 ते 90 कोटींचा पीक विमा. कृषी मंत्र्याचे तातडीने भरपाई देण्याचे दिले निर्देश. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार भरपाईची रक्कम जमा. परभणी जिल्ह्यातील अपडेट. नागरिकांना उष्णतेची लाट वाढणार. घराबाहेर पडू नका. जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अनेक जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटला तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. उन्हाचा पारा वाढल्याने लिंबाच्या दरात झाली मोठी वाढ. सामानाचे बजेट बिघडले. बाजारपेठेमध्ये 10 रुपयांना 2 तर कुठे 10 रुपयाला 1 लिंबू मिळत आहे. लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी आता चांगले. उन्हाबरोबरच दरवाढीचेही नागरिकांना चटके. पेट्रोल महागले. महागाई वाढण्याची सर्वसामान्यांना चिंता. वाहनधारक हवालदिल. अजून इंधन गॅस सिलेंडरचे दर वाढणार. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीनसाठी 884 कोटींची नुकसान भरपाई मंजूर. खरीप हंगाम सन 2025-26 मध्ये सोयाबीन पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई होणार खात्यात जमा. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. कडाक्याच्या उन्हामध्ये भाजीपाल्यांचे भावही कडाडले. कांदा मात्र गडगडला. उन्हामुळे बाजारामध्ये शुकशुकाट. भाजीपाल्यांचेही नुकसान. आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. CNGच्या दरवाढीचा फटका. इराण इस्रायल युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. डॉलर्सच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कमकुवत झाल्याने आयात महागली. शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच. कापसाचे दर 10,000 रुपयावर पोहोचले. या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत आहे. राज्यामध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येणार. अंगाची लाही होणार. विक्रमी तापमानाची नोंद. हवामान विभागाचा इशारा. सोयाबीनला विक्रमी दर. बियाणे दर्जाच्या सोयाबीनला 7,500 रुपयापर्यंत मिळत आहे दर. मात्र शेतकऱ्यांकडील असणारे सोयाबीन आता संपले आणि आता दरात वाढ. आखाती देशातील तणावाचा बळीराजालाही बसतो आहे फटका. शेतीच्या खर्चामध्ये झाली मोठी वाढ. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खते व डिझेल महागाईने शेतकरी चिंतेत. बळीराजाला लागले आहे पेरणी व लागवडीचे वेध. प्रशासनही झाले सज्ज. सोयाबीनचाच डंका 2.25 लाख एकरावर पेरांचा कृषीचा अंदाज. करवंदांना 180 ते 200 रुपये किलोचा दर. रानमेळ्याला वाढली आहे मागणी. मर्यादित आवक आणि वाढत्या भावामुळे दरामध्ये झाली मोठी वाढ.
रुपयाची वाटचाल शेतकाकडे. जागतिक बाजारपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कमकुवत झाला असून आज $1ची किंमत 96 रुपये 82 पैसे झाली आहे. तुरीच्या दराने ओलांडला आहे 8,000 रुपयांचा टप्पा. बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 8,200 रुपयांचा दर. राज्यातील अनेक बाजारपेठेमध्ये नवीन तूरची आवक वाढली असून तुरीला सध्या समाधानकारक भाव मिळत आहे. उच्च रक्तदाब सायलेंट किलर. नियमित तपासणी आवश्यक. तणाव व अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभावामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. अतिवृष्टीग्रस्त विमा मदतीपासून अनेक शेतकरी वंचित. चोहट्टो बाजार मंडळामध्ये रोष. खरीपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात. पीक विमा कंपनी विरोधामध्ये संताप. भरपाईची मागणी. पावसाळा जवळ आलाय. मान्सूनपूर्व तयारीला लागा. आता खरीप हंगामाची सुरुवात होणार असून शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. इंधन दरवाढीचा एसटीलाही 3 कोटींचा बसणार फटका. प्रवास भाड्यामध्ये ही वाढ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया उद्याला नवीन बातम्याच्या व्हिडिओमध्ये.